हॅलो मित्रांनो, आज 7 सप्टेंबर 2024 भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजे आज गणपती बाप्पाचं घरोघरी व सार्वजनिक मंडळात आगमन झालं आहे. सर्वत्र मंगलमय व आनंदी वातावरण झालं आहे. माझ्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, गणपती बाप्पाच्या मूर्त्या हजारो वर्षापूर्वी चीन, कंबोडिया, व्हिएतनाम, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशात सापडल्या आहेत आणि हे सर्वांना माहीत आहे. म्हणजे आपली वेद संस्कृती व आपली माणसं या देशात हजारो वर्षापूर्वी गेली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, मेक्सिको देश जो लॅटिन अमेरिकेत आहे व त्याचा शोध फक्त 200 वर्षापूर्वी लागला. तेथे चक्क आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या सापडल्या आहेत. आहे ना कमाल. त्याचं असं झालं, मेक्सिको या देशातील चियापास या राज्यातील पॅलेके या शहरामध्ये रेल्वेच्या प्रकल्पाचं खोदकाम चालू होतं आणि या खोदकामाच्या दरम्यान एकेकाळी प्राचीन माया संस्कृतीतील सर्वात मोठ्या आणि प्रगत अशा शहरापैकी एका शहराचे काही भग्नावशेष या खोदकामाच्या दरम्यान सापडले. या पुरातत्व शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर काही मानवी सांगाडे, भव्य मंदिरे आणि एक विस्तृत राजवाडा भग्नावशेष सापडले. आणि हे भग्नावशेष त्यावेळेच्या शहरातील उच्चभ्रू रहिवाशांची असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ज्याला प्राचीन माया संस्कृतीत लकमहा म्हणून ओळखले जाते. या प्राचीन पॅलेंके या शहराची भरभराट 300 ते 900 वर्ष जेसस ख्राइस्ट पूर्व काळात झाली असं मानलं जातं. तर या मेक्सिकोच्या पेलेन्स्की या शहराच्या भग्नावशेषामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणपतीच्या मूर्त्या सापडल्या. आहे ना कमाल. काही सिद्धांतकारांनुसार म्हणजे फ्रेंच सिद्धांतकारांच्या म्हणण्यानुसार प्राचीन काळी म्हणजे बिफोर ख्राइस्ट भारत आणि अमेरिका म्हणजे त्यावेळची माया संस्कृती या लोकांमध्ये संपर्क असावा आणि त्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा झाली असावी आणि त्याचमुळे मेक्सिको या देशातील माया संस्कृतीमध्ये गणपती सदृश्य देवांची प्रतिमा किंवा मूर्त्या त्या भग्न अवशेषात सापडले. त्या गणपतीच्या मूर्त्या अजूनही मेक्सिको या देशातील शहरांमध्ये म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत. आहे ना कमाल. म्हणजे 3000 वर्षापूर्वीच्या मूर्त्या, गणपतीच्या मूर्त्या अजूनही तिकडे आहेत. तर चला आपण जाऊ गणपतीच्या मूर्त्या बघायला मेक्सिकोला. केव्हा जायचं, चला निघूया आपण.